नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एवढ्यात मी लाईव्ह संपवलेलं आहे. ठीक आहे, लाईव्ह मध्ये मी सगळ्यांचे पर्सेंटेज पण काढून दाखवले, किती पर्सेंटेज तुम्हाला आलेले. ठीक आहे, आणि लाईव्ह मध्ये जे विद्यार्थी होते त्यांची इलिजिबिलिटी क्रायटेरिया पण आपण बघितले. पण जे विद्यार्थी लाईव्ह मध्ये नसतील, आता आपण पूर्ण इलिजिबिलिटी क्रायटेरिया डिटेलमध्ये बघणार आहोत. कॉमेंट सेक्शन मध्ये तुमचे पर्सेंटेज नक्की कॉमेंट करा. प्रत्येक विद्यार्थी, जो पण विद्यार्थी हा व्हिडिओ बघतोय, प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट करेल त्याचे पर्सेंटेज. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया डिटेलमध्ये जाणून घेणार आहेत. जर तुमचे चांगले पर्सेंटेज आले असतील तर खूपच चांगली गोष्ट आहे. नाही चांगले आले असतील तर काय काय गोष्टी आपण करू शकतो, आता सगळ्या गोष्टींबद्दल मी बोलणार आहे. ठीक आहे, सीईटीचा जो डिटेल इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो पण तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. ठीक आहे, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकता. 1500 रुपीचं प्राइस तुम्हालाही भेटू शकतं. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. फुल होईल त्याआधी जॉईन करा. सगळे कॅप राऊंड वगैरेचे सगळे इन्फॉर्मेशन तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येतील. आता बघूया इलिजिबिलिटी क्रायटेरिया. पण तुम्हाला एक गोष्ट समजावी लागेल बाळांनो. ठीक आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरियाचा यूज किती आहे, तुम्हाला किती पर्सेंट यूज होणार आहे बाळांनो. ठीक आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया एक गोष्ट लक्षात ठेवा, 12चे मार्क्स तुमचे कुठेच लागणार नाही, कुठेच लागत नाही इन फ्युचर. जर तुम्ही इंजिनिअरिंग आणि फार्मसी करायची तर कुठेच लागणार नाही. पण जर तुम्ही इलिजिबल नसणार तर तुम्ही इंजिनिअरिंग आणि फार्मसीचे स्वप्न आत्ताच सोडू शकतात. माझं खूप क्लिअर बोलणं असतं बाळांनो. इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तुमचा क्लिअर झालेला आहे तरच स्वप्न बघा इंजिनिअरिंग आणि फार्मसीचं. जर नाही क्लिअर, सोडून द्या, विषय संपेल. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे नेमका ते आपण आता बघू आता. ठीक आहे, पण त्याआधी रिझल्ट बघा बाळांनो तुमचा किती आलेला आहे. 14,27,000 विद्यार्थी बसले होते. 14,17,000 विद्यार्थी ऍक्च्युअल पेपरमध्ये गेलेले होते. 14,27,000 ने फॉर्म भरला होता. ठीक आहे, त्यातले 13,02,000 विद्यार्थी पास झालेले आहेत. 91.88% स्टुडंट तुमचे पास झालेले आहेत. पण हे लेस आहेत 1.49% लास्ट इयर पेक्षा. लास्ट इयर 93.88 होते वाटतं. ठीक आहे, म्हणजे हे लेस आहेत. 1.49% तुमचे मुलं लेस आहेत. 98.48 सॉरी, है ना. म्हणजे यावर्षी पासिंग पर्सेंटेज तुमचं कमी झालेलं आहे. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, आता कमी तुमचा रिझल्ट लागला असेल किंवा जास्त रिझल्ट लागला असेल, एमएसटी सीईटीची परीक्षा पण दिली गेली, बोर्डाची परीक्षा पण दिली गेली, बोर्डाचा रिझल्ट पण आला. ठीक आहे, कमी पर्सेंटेज येऊ जास्त पर्सेंटेज येऊ, मी गॅरंटी देतो 50% काम अजूनही तुमचं बाकी आहे. ठीक आहे, आतापर्यंत जे झालं ते 50% काम होतं. 50% काम म्हणजे तुम्ही आता जर बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली तर तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. तुम्हाला महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंगच्या 350 कॉलेजची आयडिया नाही बाळांनो, फार्मसीच्या 100 कॉलेजांची आयडिया नाही आहे. ठीक आहे, म्हणून काउन्सिलर तुमची कॉलेज लिस्ट बनवून देतील बाळांनो. ठीक आहे, तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये पाहिजे, कोणत्या ब्रांचमध्ये पाहिजे, त्याच कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला भेटेल. ठीक आहे, प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल तुमचा नंबर लागतोय की नाही लागतोय. ठीक आहे, तुमचे प्रत्येक ठिकाणी काउन्सिलर तुमच्या सोबत असेल बाळांनो. ठीक आहे, जर तुमचे चांगले पर्सेंटाईल आले किंवा वाईट पर्सेंटाईल आले, ठीक आहे, जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. ठीक आहे, गोष्ट समजते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, बेस्ट तुम्हाला काउन्सिलर भेटेल. काउन्सिलर तुमची कॉलेज लिस्ट बनवेल. काउन्सिलर प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत असेल. डॉक्युमेंट्स वगैरे प्रत्येक गोष्टीचे डाऊट्स तुम्ही काउन्सिलर कडून क्लिअर करू शकता. या कॉलेजचं कॅम्पस, फॅकल्टी, मेस सगळ्या गोष्टी त्यांना विचारू शकता. ठीक आहे, सीओईपी, वालचे, पीएचडी, व्हीआयटी, थाडोमर ही आमचे टॉप लेवलचे कॉलेजेस आहेत. याच्यातच मॅक्झिमम न्यूटन एज्युकेटरचे स्टुडंट जातात. तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. लगेच जॉईन करा. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथं तुम्ही चूक नका करू. ज्या चुका झाल्या तर झाला आता, पण याच्या पुढे चुका नका करू. ठीक आहे, लक्षात ठेवा ही गोष्ट. आता बघा सीईटीचा जो क्रायटेरिया आहे 60%चा, 60%चा खरंच क्रायटेरिया आहे का बाळांनो? हो, हा आहे 60%चा क्रायटेरिया. पण कशासाठी ते पण लक्षात घ्या. फक्त युट्यूबचे थंबनेल्स किंवा जे बाकीचे क्रिएटर्स तुम्हाला फेक न्यूज देत आहे त्याच्यावर ट्रस्ट नका करू. ही गोष्ट तुम्हाला समजावी लागेल बाळांनो. 60%चा क्रायटेरिया तुम्हाला इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी नाही आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही सपोज कोणत्याही कॉलेजमध्ये जातात, लो लेवल कॉलेजमध्ये सपोज तुम्ही निघून जातात इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी, तिथं काय करतात कंपनीज, काय करतात 60%च्या वरचेच विद्यार्थी आम्हाला पाहिजे हे सांगतात. पण केव्हा ते तुम्ही लो लेवल कॉलेजमध्ये गेले तेव्हा. मी तुम्हाला लो लेवल कॉलेजमध्ये नाही जाऊन देणार बाळांनो. ठीक आहे, बेस्ट काउन्सिलिंग करून तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. म्हणून हा 60%चा क्रायटेरिया तुम्हाला लागू होत नाही. ठीक आहे, 60%चा क्रायटेरिया त्याच विद्यार्थ्यांना जे लो लेवल कॉलेजेसमध्ये घुसून जातात आणि तिथं प्लेसमेंटसाठी ज्या कंपनीज येतात त्या सांगतात आम्हाला 60%च्या वरती विद्यार्थी पाहिजे. ठीक आहे, तुमच्या इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या ऍडमिशनसाठी 60%चा क्रायटेरिया नाही. तुमचा ऍडमिशनचा जो क्रायटेरिया आहे तो लक्षात घ्या. ओपनसाठी तुम्हाला 135 मार्क लागतील बाळांनो, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मध्ये. आणि कॅटेगरीमध्ये जर आहात तर तुम्हाला 120 मार्क लागतील फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मध्ये इंजिनिअरिंगसाठी. आणि फार्मसीसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मध्ये तुमचे 135 मार्क ओपनसाठी लागतील आणि 120 मार्क तुमचे अदर कॅटेगरीज साठी लागतील. आता कॅटेगरीज कोणकोणत्या बाळांनो? पीडब्ल्यूडी, सॉरी तुमचं पीडब्ल्यूडी झालं किंवा तुमचं ओबीसी झालं किंवा तुमचं एससी झालं किंवा एसटी झालं किंवा एनटी झालं, एससीबीसी झालं, या सगळ्या कॅटेगरीजला तुम्हाला
120च मार्क लागतील बाळांनो. गोष्ट क्लिअर आहे? ठीक आहे. आता ओपनला 130 मार्क्स कोणत्या कॅटेगरीमध्ये? फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स मध्ये, आणि 120 मार्क तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स मध्ये कॅटेगरीमध्ये. ठीक आहे. आणि पीसीएम म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये जाण्यासाठी तुम्हाला. ठीक आहे. पीसीएम मध्ये तुम्हाला 135 मार्क पाहिजे, आणि फार्मसीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला पीसीबी मध्ये 135 मार्क पाहिजे. त्याच जागेवर कॅटेगरीमध्ये तुम्हाला पीसीएम मध्ये इंजिनिअरिंग मध्ये जाण्यासाठी तुम्हाला 120 मार्क पाहिजे, कॅटेगरीमध्ये तुम्हाला फार्मसीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला पीसीबी मध्ये 120 मार्क पाहिजे. पण त्यामध्ये पण गव्हर्नमेंटने खूप तुम्हाला सूट दिलेली आहे बाळांनो. जर तुमचा हा पण क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर तुम्ही केमिस्ट्रीला यूज करू शकता अदर सब्जेक्ट्सने. आता अदर सब्जेक्ट कोणकोणते बाळांनो? अदर सब्जेक्ट तुमचे असतात ऍग्रिकल्चर, तुमचं सीएस, तुमचं आयटी, तुमचं बायोटेक्नॉलॉजी, हे तुमचे मेन अदर सब्जेक्ट्स आहेत. ठीक आहे. आता बघा, केमिस्ट्रीला तुम्ही इंजिनिअरिंग बद्दल बोलतोय आता फक्त. ठीक आहे. फार्मसीवाले थांबा, इंजिनिअरिंग बद्दल बोलतोय. इंजिनिअरिंगसाठी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ मध्ये 135 मार्क पाहिजे. बरं तुमचे भरत नसतील 131 तर तुम्हाला केमिस्ट्रीला तुम्ही ऑर करू शकतात हे सगळे सब्जेक्ट. पण हे सगळे सब्जेक्ट मध्ये जर तुमचा 200 मार्कचा सब्जेक्ट आहे तर 200 ला तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल 100 मध्ये. फॉर एक्झाम्पल, जर तुमचे फिजिक्सचे सपोज मार्क आले बाळांनो 35 मार्क आले, केमिस्ट्रीचे तुमचे समजा 35 मार्क आले, मॅथ्सचे तुमचे समजा 40 मार्क आले, तर तुम्ही इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमचा क्लिअर नाहीये. पण जर तुमचे सीएस मध्ये 180 मार्क येऊन गेले 200 पैकी, तर 200 पैकी 180चं कन्व्हर्जन करा 50% मध्ये, म्हणजे 180 डिवायडेड बाय 2 तुमचे 90 आले. 90ला आता 90ला याच्यात टाका केमिस्ट्रीच्या ऐवजी, तर किती झाले बाळांनो? 90 प्लस 35 फिजिक्सचे, 40 मॅथ्सचे, किती झाले बाळांनो? 5, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 165. तुम्ही पास झाले बाळांनो, तुम्ही पास झाले. ठीक आहे. तुम्ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर झाला तुमचा. सेम फॉर फार्मसी. फार्मसीमध्ये पण एक लक्षात ठेवायचं, जर तुम्ही पीसीबी ग्रुप तुमचा आहे आणि तुम्हाला फार्मसी करायची आहे तर केमिस्ट्रीच्या ऐवजी तुम्ही काय वापरणार बाळांनो? केमिस्ट्रीला केमिस्ट्रीच ठेवा लागेल. फिजिक्स आणि केमिस्ट्री तुम्हाला कंपल्सरी आहे. पण बायोलॉजीच्या ऐवजी तुम्ही काय वापरू शकतात? मॅथमॅटिक्स सब्जेक्ट हा वापरू शकतात. आय होप गोष्ट तुम्हाला क्लिअर झालेली असेल. ठीक आहे. तुम्हाला एक सांगतो, 60%चा जो क्रायटेरिया आहे ना, 60%चा क्रायटेरिया हा बॅड कॉलेजेसमध्ये लागतो. जर तुम्ही चांगल्या कॉलेजेसमध्ये नाही गेले तर तुम्हाला प्रत्यक्षाने विचारले जाईल की तुम्हाला 60%च्या वरती आहेत का प्लेसमेंटसाठी. जर तुमचे 60%च्या वरती नसेल तर तुम्हाला बऱ्याच कंपनीज आउट करून देतील. म्हणून तुमचं कॉलेज टार्गेट काय पाहिजे आता? चांगल्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी. जर कमी पर्सेंटेज असतील तरी चालेल, पण आपण चांगल्या कॉलेजमध्ये जाऊ बाळांनो. योग्य कॉलेज लिस्ट बनवू, योग्य काउन्सिलरचा सल्ला घेऊन आपण कॉलेजमध्ये जाऊ. ठीक आहे. सगळे पर्सनल काउन्सिलर्स हायर झालेले आहेत. फक्त आता तुमची वाट बघतोय की तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून एनरोल करा. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथं चूक नका करू. टॉप लेवलच्या कॉलेजेसमध्ये जाऊ आपण. सीओपी, जीटीआय, वालचंद, पीआयसीटी, बीआयटी, केजीएसओमआयटी, सांगवी, इंजिनिअरिंगसाठी आणि फार्मसीसाठी आयसीटी झालं, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी झालं, सगळे कॉलेजेस आपण लिस्टमध्ये टाकतो जे पण तुम्हाला लागू शकतात ते. ठीक आहे. नक्कीच एनरोल करा. काउन्सिलिंग बॅचचे फीचर्स इथं तुम्ही बघू शकतात. डॉक्युमेंटेशन पासून प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सपोर्ट असेल बाळांनो. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. फुल होईल त्या आधी जॉईन करा. ठीक आहे. खूप लवकरात व्हिडिओ मी हा बनवलेला आहे. ठीक आहे. कारण लगेच पोस्ट करायचा आहे. एवढ्यात लाईव्ह संपलेलं आहे माझं. आता ऑफलाईन मध्ये जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याशी मला भेटायचंय. ठीक आहे. म्हणून फिनिश करतो आणि तुमचे पर्सेंटेज नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.